हॅलो हाय नमस्कार, मी रोही स्वागत करते रोहीज किचनमध्ये। आज एकदम मस्तपैकी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते चिझलिंग बिस्किटची। खूप सुंदर एकदम चीजी अशी बिस्किट आहे। मार्केटमध्ये खूप छान लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे हे चिझलिंग बिस्किट कसे बनवायचे ह्याचे रेसिपी तुम्हाला आज दाखवली आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन हा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तेही लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। करूया सुरुवात आपल्या चिझलिंग बिस्किट। इथे सुरुवातीला मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे। पहिला 1 कप घेतला, दुसरा अर्धा कप घेतला। आता अर्धा कप अजून त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 2 टेबलस्पून आपलं बटर घेतलेलं आहे रूम टेम्परेचरला, आणि अशा पद्धतीचे चीजचे क्यूब घेतलेले आहेत। साधारण एवढ्या सगळ्यासाठी मी 4 चीजचे क्यूब घेतलेले आहेत। तुम्हाला अजून जास्त चीज पाहिजे असेल तर तुम्ही टाकलं तरी सुद्धा चालेल, असं काही नाही। इथे मी 4 चीजचे क्यूब्स घेतलेले आहेत आणि ते आपण किसून त्याच्यामध्ये त्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे बघा, इथे मी 4 चीजचे क्यूब टाकलेले आहेत आणि आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। जरी चीजमध्ये मीठ असलं तरी सुद्धा मीठ थोडं जास्त टाकायचं आहे, कारण का चिझलिंग बिस्किट हे थोडे सॉल्टी असतात, त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं जास्त टाकायचं आहे। इथे 1 टीस्पून मी आपला खायचा सोडा असतो तो टाकलेला आहे आणि ते सगळं आता आपण असं हाताने मिक्स करायचं, म्हणजे बटर चीज हे सगळं त्या पिठामध्ये एकजीव झालं पाहिजे। असं हाताने सगळं कुस्करून घ्यायचं आहे आपण त्याच्यामध्ये। सुरुवातीला हे आपल्याला असं सगळं जाड असं कुठेतरी ठेवायचं नाही, नाहीतर आपल्याला पीठ भिजवताना ते एकाच साईडला त्याची टेस्ट जाते असं होतं। त्यामुळे पूर्णपणे व्यवस्थित असं ते कुस्करून मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला। थोडा उशीर झाला तरी चालेल, पण पद्धतशीर व्यवस्थित ते बटर पूर्णपणे मेल्ट झालं पाहिजे आणि चीज पण चांगलं गेलं पाहिजे, म्हणजे पूर्ण पिठाला आपल्या चीजचा फ्लेवर छानपैकी येतो। चीज तुम्हाला जास्त पाहिजे असेल तुम्ही अजून 1-2 क्यूब्स जास्त टाकले तरी सुद्धा चालते, पण ह्याच्याहून कमी टाकू नका, कारण चिझलिंग बिस्किट असल्यामुळे चीजचा फ्लेवर हा आलाच पाहिजे। आता इथे आपण घ्यायचं आहे दूध। इथे मी मेजरिंग कपचा 1 कप दूध घेतलेला आहे। हे पूर्ण पीठ आपल्याला भिजवायचं आहे दुधाने, पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये। इथे सुरुवातीला मी अर्धा कपच दूध टाकलेलं आहे आणि त्याने आपण पीठ भिजवायला सुरुवात करायची आहे, कारण पटकन पीठ आपलं पातळ झालं तर आपल्याला पाहिजे तसं ते क्रिस्पीनेस त्या चिझलिंगच्या बिस्किटला येणार नाही। त्यामुळे आपल्याला साधारण पुरीसारखं आपल्याला पीठ ते भिजवून घ्यायचं आहे। त्यामुळे दूध टाकताना अगदी थोडं थोडं टाकायचं आहे। इथे मी अजून थोडंच दूध टाकलं आहे आणि आपण हे करायचं, साधारण पूर्ण पीठ भिजवायला मला 3/4 कप दूध लागलेलं आहे, म्हणजे 1 कपला थोडंसं दूध उरलेलं आहे त्याच्यामध्ये। मी मेजरिंग कपचं 1 कप दूध आधी घेतलं होतं आणि आपण थोडं 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 टाकून मी दूध हे केलं आहे, पीठ भिजवायला सुरुवात केली होती। आता हे करताना तुम्हाला दाखवते मी की माझं थोडंसं दूध हे उरलेलं आहे, म्हणजे मला पूर्णपणे पीठ भिजवायला 3/4 कप दूध लागलेलं आहे। हे बघा, थोडंसं दूध माझं हे शिल्लक राहिलेलं आहे। आता एक 5 मिनिटासाठी आपण असंच ते पीठ रेस्ट करायला ठेवायचे। तिथपर्यंत आपण तेल गरम करायला घेऊया। तेल व्यवस्थित असं गरम झालं पाहिजे, फक्त अति पण उकळलेलं नाही पाहिजे, कारण का बिस्किट टाकल्या लगेच ते करपू शकतात, म्हणून व्यवस्थित असं हे करायचं। आता आपण काय करायचं, मी इथे एक ओट्यावरती पूर्ण क्लीन करून घेतलाय ओटा आणि त्याच्यावरती थोडासा मैदा टाकून घेतलाय आणि आपण तिथे एकदम पातळ असं आपल्याला एक अशी मोठी चपातीसारखं ते लाटून घ्यायचं आहे। कारण असं मोठं आपल्याला लाटायचं असल्यामुळे एका टायमाला जास्त क्वांटिटीमध्ये आपले बिस्किट्स तयार व्हायला पाहिजे, म्हणून मी इथे असं खाली घेतलेलं आहे। तुम्ही चपाती करतो तसं ह्याच्यावरती छोटं छोटं घेतलं तरी सुद्धा चालेल, पण असं मोठं घेतलं की एकाच टायमाला भरपूर बिस्किट आपले कट करून होतात आणि आपल्याला पटकन आपला टाइम पण वाचतो। अशामुळे आपण हे अशा पद्धतीने घ्यायचं। हे बघा, इथे मी दाखवल्याप्रमाणे एकदम पातळ, म्हणजे जशी चपाती असते आपली पातळ एकदम तेवढं पातळ आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे। इथे मी पिझ्झा कटरने पहिल्यांदा एक असं चौकोन तयार करून घेते। एक्स्ट्रा साईडचं जे पीठ आहे ते सगळं काढून घेते, ते आपण पुढच्या बॅचला परत त्याचे पिठामध्ये मिक्स करून ते परत त्याचा गोळा करून आपण बिस्किट तयार करू शकतो। इथे मी साईडनी सगळं एक्स्ट्रा जे वेडवाकडं आपलं असं सर्कलचं आलेलं असतं ते आपण काढून घेतलेलं आहे आणि एक चौकोन तयार करून घेतलेला आहे। आणि चिझलिंग बिस्किटचे आता जेवढे छोटे छोटे बिस्किट्स असतात तेवढ्या छोट्या छोट्या साईजमध्ये मी इथे असं कटिंग करून घेते। इथे पिझ्झा कटर किंवा सुरी असं कोणताही तुम्ही ह्याने यूज करू शकता की ज्याने तुम्हाला सोपं पडेल कापायला। मी इथे पिझ्झा कटर घेतला तर सुरीने सुद्धा पटापट होतं, सुरीने सुद्धा तुम्ही कटिंग करून घेऊ शकता। फक्त कापताना जरा व्यवस्थित त्या शेपमध्ये आले पाहिजे। छोटे एक वेळ झाले तरी चालेल, पण एकदम मोठे मोठे करू नका, कारण का चिझलिंग बिस्किट हे छोटे छोटे छान वाटतात।
हे बघा असे सगळ्या पद्धतीने सगळीकडनं आपण ते व्यवस्थित असे कटिंग करून घेतलेले आहेत. हे सगळं करताना एकीकडे तेल गरम करायला ठेवलेलं होतं. सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथे बघू शकता. आता सुरीने अलगद असं आपल्याला ते बिस्किट सगळे मोकळे करून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये आपण ते काढून घेऊया, म्हणजे आपल्याला तळायला ते सोपं पडून जाईल. असं पूर्ण पिठाचे तुम्ही एकदाच एक बॅच तयार करून घेऊ शकता आणि हळूहळू थोडे थोडे सगळे तळू शकता. आता हे बघा मी असे एक काढून घेते डिशमध्ये, परत एकदा लाटून दुसरे बिस्किट्स तयार करून घेते, म्हणजे एकदाच आपल्याला सगळे ते तळायला सोपं पडेल. तेल गरम झालेलं आहे. आता मी ते झाऱ्यावरती थोडेसे बिस्किट टाकून त्याच्यावरती सोडलेले आहे. फक्त टाकल्यानंतर लगेच ते असे हलवून घ्यायचे आहेत आणि काढायचे, म्हणजे कारण का एकदम जास्त हे केलं तर त्याचा कलर बदलेल, बाकी टेस्टमध्ये काही फरक येणार नाही, फक्त कलर बदलेल, असे थोडे व्हाईटसर येणार नाहीत. आणि जर आपण गव्हाचं पीठ वापरलेलं असल्यामुळे थोडासा असा त्याला जरा एकदम असा पुरीचा कसा कलर असतो तसा थोडासा कलर येतो, एकदम व्हाईट होत नाही. एकदम व्हाईट पाहिजे असेल तर तुम्ही फक्त मैदा यूज केला तरीसुद्धा चालेल. हे बघा असे छानपैकी झालेत, एकदम तळताना पुरा चीजचाच वास येतोय मस्तपैकी. आता असे मी एक्स्ट्रा परत दुसऱ्या ह्याच्यात काढून घेते, म्हणजे एक्स्ट्रा जे तेल असेल ते सगळं आपलं बाहेर येतं आणि एकदम छान क्रिस्पी असे आपले हे चिझलिंगचे बिस्किट तयार झालेले आहेत. खूप सोपी टेस्टी अशी बिस्किटची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही हे ट्राय करा, तुमचे कसे बनतात तेही मला कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया अजून खूप साऱ्या सुंदर सुंदर रेसिपी सोबत. तोपर्यंत रोईज किचन 22ला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.